आता आम्हाला वाटते काय अडचणी आमचे शिंदे साहेब येणार. देवा भाऊंची अर्धा तास जास्तीत जास्त लिमिट असती. दादांचं तसं नव्हतं. वेळेवर आम्ही एक वेळेस दादा आम्ही 4-5 मंत्री होतो. दादा तुम्ही कसं आहे हो तुमचं दिनचर्या? तर म्हणले गुलाम मी रात्री झोपताना सकाळी कोणते कपडे घालायचे ते मी ठेवून देतो. कोणती चप्पल आहे ती बाजूला ठेवून देतो. जेवण केलं मी झोपलो सकाळी 5:30ला उठलो 6 वाजता आपलं दरबार सुरू होते म्हणले. मला तरी असं वाटतं की त्या दरबारमध्ये लाईनीने जसं लोक पंढरीला जातात गणपती बाप्पाकडे जातात तसा माझा दीन दलित पडित शोषित त्यांच्या विठ्ठलाला गमवलं हो त्यांनी. बारामतीमध्ये मंदिरात जशी लाईन असते तशी लाईन आम्ही पाहिलेली. मी 1-2च वेळेस गेलोय. पण मला तरी असं वाटतं की शरद पवार साहेबांकडनं जे गुण त्यांनी घेतले, वेळेवर चालणे, लोकांची कामं करणे, छोट्या छोट्या माणसाला ओळखणे. आजही पवार साहेब ज्यावेळेस आले होते मुक्ताईनगरमधला एक त्यांचा कार्यकर्ता नावानिशी खाली बसलेला त्याला उठून वरती स्टेजवर बोलवलं. पवार साहेबांचे बरेच गुण असं म्हणतात की बापाचा गुण मुलात येत नाही पण तो दादांमध्ये 100% होता. अचानक जाणं हेच भयानक आपल्या महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे. असं म्हणतात की लाख मरो पण लाखोचा पोशिंदा ना मरो. आज आपल्या राजकारणातला दीनदलित गरीब लोकांचा पोशिंदा काम करणारा नेता आपल्यातून गेलेला आहे. पंजाबराव कृषी योजनेच्या बाबतीमधला विषय निघाला त्यावेळेस आता आम्हाला वाटते काय अडचणी आमचे शिंदे साहेब येणार. देवा भाऊंची अर्धा तास जास्तीत जास्त लिमिट असती. दादांचं तसं नव्हतं. वेळेवर आम्ही एक वेळेस दादा आम्ही 4-5 मंत्री होतो. दादा तुम्ही कसं आहे हो तुमचं दिनचर्या? तर म्हणले गुलाम मी रात्री झोपताना सकाळी कोणते कपडे घालायचे ते मी ठेवून देतो. कोणती चप्पल आहे ती बाजूला ठेवून देतो. जेवण केलं मी झोपलो सकाळी 5:30ला उठलो 6 वाजता आपलं दरबार सुरू होते म्हणले. मला तरी असं वाटतं की त्या दरबारमध्ये लाईनीने जसं लोक पंढरीला जातात गणपती बाप्पाकडे जातात तसा माझा दीन दलित पडित शोषित त्यांच्या विठ्ठलाला गमवलं हो त्यांनी. बारामतीमध्ये मंदिरात जशी लाईन असते तशी लाईन आम्ही पाहिलेली. मी 1-2च वेळेस गेलोय. पण मला तरी असं वाटतं की शरद पवार साहेबांकडनं जे गुण त्यांनी घेतले, वेळेवर चालणे, लोकांची कामं करणे, छोट्या छोट्या माणसाला ओळखणे. आजही पवार साहेब ज्यावेळेस आले होते मुक्ताईनगरमधला एक त्यांचा कार्यकर्ता नावानिशी खाली बसलेला त्याला उठून वरती स्टेजवर बोलवलं. पवार साहेबांचे बरेच गुण असं म्हणतात की बापाचा गुण मुलात येत नाही पण तो दादांमध्ये 100% होता. अचानक जाणं हेच भयानक आपल्या महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे. असं म्हणतात की लाख मरो पण लाखोचा पोशिंदा ना मरो. आज आपल्या राजकारणातला दीनदलित गरीब लोकांचा पोशिंदा काम करणारा नेता आपल्यातून गेलेला आहे. पंजाबराव कृषी योजनेच्या बाबतीमधला विषय निघाला त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.